ओके, तर गुड मॉर्निंग. आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. हा व्हिडिओ फक्त केवळ माहिती आणि शैक्षणिक उद्देशाने तयार करण्यात येत आहे. याच्या पाठीमागे कुठले ट्रेडिंग रिकमेंडेशन किंवा ट्रेडिंग टिप्स जी आहेत ती दिलेली नाहीये. चार्ट्स तर तुम्हाला इथे दिसत असेल आणि ह्या चार्टला बघितल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की किंमत काहीतरी ह्या लेवल किंवा ह्या झोनच्या आसपास आपल्याला जाताना दिसते आणि पुन्हा वरच्या बाजूला जाताना दिसते. म्हणजे काय, सिंपल टर्म मध्ये बघायचं झालं तर इथे किंमत येते, तिकडनं ह्या पर्टिक्युलर झोन पर्यंत जाते आणि परत ती खाली येताना दिसते. म्हणजे हा झोन जर सिंपल भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर याला सपोर्ट झोन असं म्हटलं जातं. आणि ह्या किमतीपासून खाली जर जाते तर याला रेजिस्टन्स असं म्हटलं जातं. तर ह्या रेजिस्टन्स आणि सपोर्टचा नेमकं काय प्रकार आहे तो आपण इथे समजून घेऊयात. आणि थोडक्यात प्राइस ऍक्शन काय असतं, प्राइस ऍक्शनच्या माध्यमातून आपण काय अंडरस्टँड करू शकतो ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून शिकणार आहोत. वेगवेगळे एक्झाम्पल, वेगवेगळे त्याचे लोकेशन्स, कशा पद्धतीने गोष्ट त्याला अंडरस्टँड केली गेली पाहिजे ते आपण इत्थंभूत माहिती जी आहे ते घेणार आहोत. तर जनरली तुम्ही मोस्ट ऑफ टाइम जेव्हा केव्हा ट्रेडिंग करताय, शिकताय, त्यावेळेस एक गोष्ट तुम्ही सिम्पली हे केलं असेल की प्राइस ऍक्शन तिथं म्हटलं जातं. लोक म्हणतात की बॉस तिथे एक प्राइस ऍक्शन होते आणि त्या प्राइस ऍक्शन मध्ये ज्या आहे काही गोष्टी ज्या कन्सिडरेबली ज्या होत आहेत तिथे मोस्टली किमतीला किंवा प्राइसला बिहेवियर जो आहे तो आपल्याला तिथं होताना तिथं दिसतोय. तर आपल्याला त्याला अंडरस्टँड करणं गरजेचं आहे की ती नेमकं प्राइस ऍक्शन आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करते. मग प्राइस ऍक्शन मध्ये महत्वाचा मुद्दा जो असतो तो म्हणजे सपोर्ट आणि रेजिस्टन्स. त्याचबरोबर कॅन्डलस्टिक्स आणि चार्ट पॅटर्नचा कॉम्बिनेशन असतं. त्यामध्ये ट्रेंड काय चाललाय, तो ट्रेंडचा पण उपयोग किंवा विनियोग जो आहे तो आपल्याला तिथं होताना दिसतोय. आणि भरपूर काही गोष्टी ज्या आहेत त्याला आपल्याला अंडरस्टँड जो आहे तो करताना तिथं लक्षात येऊन जातं. म्हणून या बेसिक बेसिक गोष्टी ज्या आहेत ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जसं सुरुवातीचा पॉइंटर आता आपला आत्ता महत्वाचा एजेंडा जो आहे तो म्हणजे प्राइस ऍक्शनचा एजेंडा आहे आणि ह्या प्राइस ऍक्शनला आपण समजून घेणं गरजेचं आहे. बट ही प्राइस ऍक्शन जर समजून घ्यायची असेल तर आपल्याला सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा लक्षात ठेवण्यासारखा आहे तो मार्केटमध्ये ट्रेंड काय चाललाय तो काय माहीत हवा. त्याबरोबरच मार्केटमध्ये जपानीज कॅन्डलस्टिक पॅटर्न मधल्या त्या कॅन्डलस्टिक्स काय आपल्याला दाखवत आहेत ते एक लक्षात येणं गरजेचं आहे. त्याबरोबरच तिथे कुठे त्याचा सपोर्ट बनलेला आहे, कुठे त्याचा रेजिस्टन्स बनलेला आहे तो लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि त्याबरोबरच ओव्हरऑल मार्केटचं स्ट्रक्चर काय आपल्याला सांगतंय ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणून ते मार्केटचं स्ट्रक्चर जर तुमच्या लक्षात येत असेल तर ऑटोमॅटिकली तुम्ही त्याचा विनियोग जो आहे तो करू शकता. वन बाय वन या पॉइंट्सला आपण बघूयात आणि त्याच्यावरनं आपल्याला आयडिया येऊन जाईल की ही जी प्राइस ऍक्शन आहे ही कुठल्याही इंडिकेटर विना तिथं राहते. आणि त्यामध्ये जे महत्वपूर्ण मुद्दे जे असतात ते ते ट्रेंड असतात, कॅन्डलस्टिक्स असतात, सपोर्ट असतात, रेजिस्टन्स असतात. आता छोट्या छोट्या प्रमाणामध्ये ते जे महत्वपूर्ण मुद्दे जे आहेत ते मी तुम्हाला इथे समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. तर ट्रेंड म्हणजे काय? ट्रेंड म्हणजे सिंपल, एक 10 रुपयाची वस्तूची किंमत जी आहे ती 20 रुपयांपर्यंत जाते, तिकडनं पुन्हा 12 रुपयांपर्यंत येते, पुन्हा एक नवीन 24 रुपयांपर्यंत जाते, पुन्हा खाली आपल्याला 18 रुपयापर्यंत येताना दिसते. आणि अशा पद्धतीने किंमत जी आहे ती वर वर जात किंबहुना 100ला सुद्धा क्रॉस करताना आपल्याला दिसते. पण तुम्ही जर इथं बघितलं तर त्या ज्या निच्चांक म्हणजे ह्या ज्या लोच्या ज्या व्हॅल्यूज असतात त्या बदलत राहतात आणि पहिल्यापेक्षा पुढची व्हॅल्यू जी आहे ती मोठी मोठी आपल्याला होताना दिसते. त्याचबरोबर हा जो हाय जो आहे, जो उच्चांक जो आहे तो आपल्याला शिफ्ट होताना दिसतो, एक नवीन व्हॅल्यू किंवा किंमत जी ती होताना दिसते. म्हणजे इथे जो ट्रेंड इथं चालला गेलाय त्याला अप ट्रेंड असं म्हटलं जातं. का ज्या अप ट्रेंडमध्ये एक पाठीमागील हायपेक्षा पुढचा हाय जो आहे तो हायर हाय लेवलला आपल्याला होताना दिसतो. त्याचबरोबर पाठीमागचा जो लो आहे त्याच्यापेक्षा पुढचा जो निच्चांक जो आहे तो हायर लो वरती शिफ्ट होताना दिसतो. जसं की इथं 12 पेक्षा 18 मोठा आहे म्हणून हा लो झाला, हा हायर लो झाला. हे 18 पेक्षा पुढचा जो लो आहे तो मोठा आहे म्हणून हा हायर लो झाला. हे बेसिक ट्रेंडचं गणित आपण इथं लक्षात ठेवणं आहे. याच्या उलट दुसरा जो ट्रेंड असतो तो असतो डाऊन ट्रेंड. आणि तो डाऊन ट्रेंड आपण समजून घेणं इथं सगळ्यात महत्वाचं किंवा कम प्राप्त पडतं. जसं की एखादी किंमत आपल्याला 100 रुपयांच्या आसपास आहे, तिकडनं ती 90 रुपयाला जाताना दिसते, परत एक 98च्या आसपास आपल्याला जाताना दिसते, पण 100च्या वरती जात नाही, पुन्हा एकदा 85च्या आसपास जाते, पुन्हा थोडासा
वरच्या बाजूला जाण्याचा प्रयत्न करते, त्यामध्ये 93 होतं, पुन्हा एकदा 78चा लो आपल्याला होताना दिसतो, पुन्हा एकदा किंमत जी आहे 88चा हाय बनवताना दिसते, आणि असं सिक्वेन्स जो आहे तो कंटिन्युएशन मध्ये आपल्याला राहताना दिसतो. आणि अशी जर किंमत वर पुन्हा खाली पुन्हा वर पुन्हा खाली पुन्हा वर पुन्हा खाली अशा सिक्वेन्स मध्ये चालली, तर त्याला डाऊन जाणे असं म्हणतो, आणि त्याला आपण डाऊन ट्रेंड असं म्हणतो. जर तुम्ही ऑब्झर्व जर केलं तर याचा जो ऑल टाइम उच्चांक जो आहे तो 100 रुपयांच्या आसपास आहे, म्हणजे हा त्याचा सार्वजनिक हाय आहे. त्यानंतरचा पुढचा जर हाय आपण जर बघितला 98, म्हणजे 2 पॉईंट्सनी कमी आहे, तर त्याला लोअर हाय, म्हणजे खालच्या बाजूला तो झाला म्हणून त्याला लोअर हाय म्हणलं जातं. त्याचबरोबर निच्चांक लो जर बघितला तो 90 आहे, 90 पेक्षा 85 आपल्याला खालच्या बाजून दिसतोय, म्हणजे हा लो जर झाला तर त्यापेक्षा खाली 85 आहे, म्हणून त्याला लोअर लो असं म्हणलं जातं. म्हणून एक जर सिरीज ऑफ लोअर हाईज आणि लोअर लो जर तिथं होत असेल तर त्याला अंडरस्टँड करणे आणि हे ट्रेंडचं रेकग्निशन आपल्याला तिथं येताना दिसतं. तिसरा जो महत्वाचा मुद्दा जो लक्षात ठेवण्यासारखा आहे तो म्हणजे साईडवेज ट्रेंड, का जिथं एक किंमत जी आहे एका स्पेसिफिक रेंजमध्ये गुंतलेली असते, लटकलेली असते. जसं की वरच्या बाजूला 100 रुपयांचा त्याला रेजिस्टन्स आहे आणि खालच्या बाजूला एक 50 रुपयाचा सपोर्ट करेल. मल्टिपल नंबर ऑफ टाइम्स आपल्याला असं वाटतं की किंमत आता खाली जाते, मल्टिपल नंबर ऑफ टाइम्स आपल्याला असं वाटतं की किंमत आता वरती जाते, आणि तिथे जो आहे तो एक ट्रॅप सजलेला असतो. कारण जो कोणी ब्रेकआउट वाला ट्रेडर असेल तो तो तिथं फसतो, आणि फसल्यानंतर जो आहे त्याला किंमत स्टॉप लॉसच्या माध्यमातून, किंवा जर त्याची मानसिकता करेक्ट नसेल, एक चांगल्या प्रॉपर प्रोफेशनल पद्धतीने तो विचार करत नसेल, तर तो पूर्ण कॅपिटल जो आहे तो म्हणजे मार्केटला देऊन टाकतो. सिमिलरली इथं कोणाला तरी असं वाटतंय की ब्रेकडाऊन होऊ राहिलं ना दादा, म्हणून इथं तो विक्री किंवा सेल करण्याचा प्रयत्न करतो आणि मार्केट जे आहे ते युटर्न घेतो. परंतु तिथं त्याने जर स्टॉप लॉस ठेवला असेल आणि त्याची मानसिकता कणकर असेल, कुठल्याही पद्धतीने तो भावनिक नाहीये, तर नक्कीच तो छोटा लॉस घेऊन तो बाजूला होऊन जातो. कारण मार्केट जे आहे ते पुढचे 328 दिवस जे आहे ते ओपन असतात, आणि त्याच्यामध्ये त्याला माहिती आहे, त्याला नंबर ऑफ वेळेस जे आहे ते संधी जे आहे ते उपलब्ध होणार आहे, म्हणून त्या गोष्टी आपल्याला होताना तिथं दिसतात. म्हणून प्रामुख्याने 3 प्रकारचे ट्रेंड्स आहेत, आणि त्या ट्रेंड्सला आपण अंडरस्टँड करणं तिथं गरजेचं आहे. तर एक प्रकारचा ट्रेंड जो आहे तो अप ट्रेंड आहे, दुसरा जो प्रकारचा जो ट्रेंड आहे तो डाऊन ट्रेंड आहे, आणि तिसरा जो प्रकारचा जो ट्रेंड आहे तो साईडवेज आहे. आता हे ट्रेंड का बरं महत्वाचं आहे, त्याचा पुढचा मुद्दा मला सांगायचा आहे, की मार्केट जे आहे ना, जेव्हा केव्हा ट्रेंड होतं ते मार्केट फक्त 30% जे मार्केट 328 दिवस किंवा 329 दिवस ओपन राहतं, त्यावेळेस फक्त एकतर वरच्या बाजूला किंवा खालच्या बाजूला जाण्यासाठी जे आहे ते फक्त 30% ऑफ टाइमच्या वेळेसच राहतं. बाकीचं जे उरलेलं रिमेनिंग 70% ऑफ टाइम जे आहेत ते मार्केट हे साईडवेज राहतं, आणि त्या साईडवेज मार्केट जेव्हा केव्हा मार्केट साईडवेज मध्ये जातं, त्या साईडवेज मार्केटमध्येच मोस्ट ऑफ लोकांचं जिथं लॉसेस जे आहेत ते जनरली क्रिएट होताना तिथं दिसतात. म्हणून त्या गोष्टीला आपण अंडरस्टँड करणं सगळ्यात महत्वाचं आहे. ह्या बेसिक गोष्टी आहेत. म्हणून हे 30% जे आहे, या 30%मुळं काही लोकांना असं वाटतं की नाही, आता मार्केटने एक मोठी कॅन्डल तयार केलेली आहे, 1 तासामध्ये 2 तासामध्ये 3 तासामध्ये मार्केट त्याच दिशेमध्ये कंटिन्यू राहणार आहे. नक्कीच ती गोष्ट जी आहे ती कायमच होईल असं नाहीये. त्यामध्ये बदल किंवा बदलाव जो आहे तो होत राहणार आहे, आणि तो बदलाव होताना जनरली काय होतं, जसं की सुरुवात कन्सिडर करा, आता ऑगस्ट महिन्याची सुरुवात आहे. एखाद्या XYZ स्टॉक मध्ये तुम्हाला एक मोठी मारुबोजू कॅन्डल जी आहे ती जनरेट होताना दिसते. मारुबोजू कॅन्डल म्हणजे काय ते आपण पुढे डिस्कस करूयात. पण अशी एक कॅन्डल होताना दिसते, 100 रुपयाची जर डायरेक्टली ना 140 रुपयाला जाताना दिसते, आणि त्या कॅन्डलला बघून तुम्ही काय करता, त्या पर्टिक्युलर स्टॉकचा सी जो आहे तो खरेदी करण्याचा प्रयत्न करताय, आणि आज कन्सिडर करा 3 ऑगस्ट आहे. पण त्यानंतर तुम्ही त्याचा सीई जो आहे त्याच्यापासून पुढील 40-50 पॉईंटच्या वरती नाही करता, की इतकी मोठी कॅन्डल झाली, चला आता मी त्याचा 200 रुपयाचा सीई जो आहे, कॉल जो आहे तो हे करतोय. काही बेसिक लोकांना माहित नसेल, बट मला एक एक्झाम्पलच्या मध्ये सांगायचं. त्यानंतर पुढची जर प्राइस ऍक्शन बघितली तर आपल्याला असं कळतं की तिथं 2 एक दिवस अशा डोजीस डोजीस केल्यानंतर, किंवा 5-7-8-10 दिवस अशा डोजी डोजी केल्यानंतर किंमत जी आहे ती परत खालच्या बाजूला आपल्याला जाताना दिसते. याचा अर्थ काय, ही जी कॅन्डल जी तयार झाली आहे ती 30% ऑफ टाइमच्या हिशोबाने एक ट्रेंडिंग कॅन्डल जी आहे ती झालेली आहे, आणि त्यानंतरच्या ह्या ज्या कॅन्डल्स ज्या होऊ राहिल्यात ह्या झोन मधल्या, ह्या बाकीच्या 70% ऑफ टाइम मधल्या आहेत. म्हणून ह्यामध्ये फसण्याचे कारण हेच आहे की लोकांना बेसिक नॉलेज जे आहे त्याबद्दल त्यांना आयडिया नसते. आणि दुसरं, हे ट्रेंड बघताना लोक जे बघतात जनरली 1 तासाचा टाइम फ्रेम बघतात, किंवा कन्सिडर करा 1 डेचा टाइम फ्रेम बघतात, ते बरोबर पद्धतीने बघतात. बट मार्केटचं ओव्हरऑल स्ट्रक्चर काय आहे ते त्यांना माहित नसतं. कारण जनरली
मार्केट एका लेवलच्या आसपास जर मल्टिपल नंबर ऑफ टाइम्स हायर टाइम फ्रेम मध्ये आलाय, वीकलीमध्ये आपल्याला कळतंय की तो त्याचा एक सप्लाय झोन आहे आणि तिकडनं तो ब्रेकडाऊनच करू शकत नाहीये, तर ऑब्व्हियसली तिथं ब्रेकआउट होण्याची कुठलेही चान्सेस किंवा शक्यता जी आहे ती नाहीये. आता ह्या गोष्टी कशा पद्धतीने वर्कआउट होत आहेत ते आपण आता इथे चार्ट वरती बघूयात, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. हा एक सिंपल सा निफ्टीचा चार्ट आहे. ह्या सिंपल सा निफ्टीच्या चार्टला जर तुम्ही इथं जर ऑब्झर्व करत असाल तर हा 5 मिनिटाचा चार्ट आहे. या 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये जर महत्वाचा मुद्दा ओळखण्याचा प्रकार जर झाला तर तो मी तुम्हाला इथे समजून सांगतो. आता या 5 मिनिटाच्या चार्टमध्ये आपल्याला अशी एक गोष्ट इथे लक्षात येते की किंमत जी आहे कुठल्या तरी बिहेवियर नुसार आपल्याला इथे बदलाव जे आहे ती करताना दिसते आणि त्यामध्ये आपल्याला जनरली कन्सिडरेशन करायचे. तर कन्सिडरेशन नुसार आपल्याला एक 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती इथं कळतंय की हा पर्टिक्युलर असा दिवस होता की ह्या दिवशी किंमत जी आहे मल्टिपल नंबर ऑफ टाइम्स भरपूर वेळेस ही किंमत 23,400च्या आसपास जी ती आपल्याला जाताना दिसली आणि 23,400च्या आसपास जातात, म्हणजे 3 वेळेस जी आहे त्याला ब्रेकआउट करण्याचा त्याने प्रयत्न करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतोय. परंतु तिन्ही वेळेस आपल्याला किंमत जी ती खाली येताना दिसते, तिन्ही वेळेस पुन्हा खाली येताना दिसते, पुन्हा खाली आपल्याला येताना दिसते. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की इथं जे विक्रीवाले किंवा मंदीवाले जे आहेत किंवा सेलर जे आहेत ते इथं ऍक्टिव्ह आहेत आणि ते किमतीला कुठल्याही प्रकारे त्याला वरती जाऊन देण्याचा प्रयत्न करत नाहीयेत. म्हणजे इथं ओव्हरऑल इंग्लिश मधला शब्द मी वापरतो, बियर जे आहेत टोटल कंट्रोलमध्ये ते प्रयत्न करतात आणि प्रत्येक वेळेस त्या किमतीला ते खाली करतात आणि त्यामुळं किंमत किंवा मार्केट जे आहे ते आपल्याला खालच्या बाजूला क्लोज होताना दिसतंय. मग असं झालं का? ह्या 5 मिनिटाच्या अनालिसिस वरती मला लगेच लक्षात येऊन जाईल की किंमत आता खालच्या बाजूला जाणार आहे? नक्कीच नाही. मला त्याकरता हायर टाइम फ्रेम मधला, म्हणजे जसं की एक दिवसाचा किंवा एक आठवड्याचा किंवा एक मंथचा मला चार्ट जो आहे तो व्यवस्थितरित्या बघावा लागेल, त्यामध्ये चेक करावं लागेल. जसं आपण सुरुवातीला म्हणलं ट्रेंड एक लोअर हाय तर तयार नाही झाला, पुन्हा किंमत जी आहे ती एक लोअर लो मध्ये तर जात नाहीये. जसं की असा एक हाय होतोय नंतर लो होतोय, एक पुन्हा एकदा निच्चांकाच्या बाजूचा एक लोअर हाय होतो, असं लोअर लो आणि लोअर हायच्या सिरीज मध्ये तर नाही चालली ना. त्या गोष्टीला आपण इथं समजून घेणं सगळ्यात महत्वाचं पडतं. फक्त मी 5 मिनिटाच्या प्रकारावरती जातोय, त्यावरनं त्याच्यातनं काही आउटकम किंवा काही गोष्ट जी आहे ती होणार नाहीये. बरं, ते तर झालं. हा तर रेजिस्टन्स होता, चला त्याच्यामुळे मार्केट जे आहे ते खालच्या बाजूला गेलं. मग मार्केट खाली जायला पाहिजे का? हो, नक्कीच खाली जायला पाहिजे. पण तत्पूर्वी आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची, जर किंमत तुमचा XYZ दिवसाचा क्लोजिंग किंवा ही जी गोष्ट आहे ती 24,840 किंवा 24,850च्या आसपास आपल्याला होताना दिसतं आणि नेक्स्ट डे डायरेक्टली मार्केट जर गॅप डाऊन जर आपल्याला करताना दिसतंय, तर त्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की लगेचच्या लगेच तिथं गोष्टी होणार नाहीये. तो जो जनरली गॅप जो तयार झालाय, किमतीचा जो गॅप खालच्या बाजूला तयार झालाय, तो गॅप भरवण्याचं काम जे आहे ते मार्केट त्याच्या स्ट्रक्चर वाईज आपल्याला करणार आहे आणि त्याकरिता आपण निवांत राहणं गरजेचं आहे. कारण घाई गडबडीमध्ये इथं मार्केट गॅप डाऊन झालंय म्हणून आता मी इकडे कुठला तरी मंदीवाल्याच्या दिशेमध्ये ट्रेड करतोय, ते अतिशय चुकीचं राहणार आहे. जे काय आहे ते व्यवस्थितरित्या वाट बघणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये प्रॉपर प्राइस ऍक्शन कॅन्डलस्टिक्स बघणं सुद्धा महत्वाचं आहे. जसा हा रेजिस्टन्स होता त्याला मी आर ने डेसिग्नेट करतोय आणि जर मी इथे प्राइसचं कन्सॉलिडेशन झालं होतं, त्या कन्सॉलिडेशनच्या हिशोबाने एक जर रेषा किंवा लाईन जर काढतोय, तर त्यामध्ये मला हे पण कळतंय की हा एक सपोर्ट होता, त्या सपोर्टच्या आसपास 2 ते 3 वेळेस किंवा एखाद्या वेळेस किंमत त्याच्या खाली गेली होती आणि तिकडनं कमबॅक केलं होतं. आणि जर तुम्ही इथे व्यवस्थित जर बघत असाल तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल की हा सपोर्ट जो आहे इथल्या स्ट्रक्चरसाठी काय झालाय, तो एक रेजिस्टन्स झाला आणि तो रेजिस्टन्स आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. फक्त 5 मिनिटाच्या हिशोबाने सुद्धा मला लक्षात येऊन जाईल, कारण दिशा किंवा डायरेक्शन जी आहे ती खालच्या बाजूची ही आपल्याला त्यावरनं तिथं समजताना तिथं लक्षात येऊन जातं. त्यामध्येच आणखीन एक महत्वाचा मुद्दा जो लक्षात ठेवण्यासारखा आहे मोस्टली, आणि तो तुम्ही प्रत्येक वेळेस त्याला वेटेज किंवा हायलाइट जे आहे ते केलं गेलं पाहिजे. जर आपण ह्या चार्ट दैनिक स्थितीवरती जर चार्ट बघितला तर त्यामध्ये आपल्याला ट्रेंड जो आहे तो काय चाललाय त्या अंडरलाईन चार्टमध्ये त्याबद्दलची आयडिया येऊन जाते आणि त्यामध्ये कुठल्याही फेक दिशेमध्ये गॅप अप आणि गॅप डाऊन जर होऊ राहिलं तर त्याची सुद्धा आपल्याला व्यवस्थितरित्या आयडिया येऊन जातात. जसं मी हा हायलाइटेड हे केलाय, हा एक उच्चांक किंवा ज्याला हाय आपण असं म्हणतो, हा जो आहे तो एक लो असं कन्सिडर केला जाऊ शकतो. त्याच्यानंतर एक लोअर हाय असा सिरीज मध्ये मार्केट चाललंय, म्हणजे मार्केट त्या ट्रेंडला फॉलो करून राहिला आणि त्या ट्रेंडला आपण व्यवस्थितरित्या डाऊन साईडला चाललेला आहे. मग मला जी मेजर दिशा आहे त्या मेजर दिशेमध्येच ट्रेड करणं सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तो लक्षात राहून जातो. म्हणजेच इथं आपला जो प्रश्न जो आहे
तो स्ट्रक्चरचा आपल्याला इथं प्रश्न कळतो. हे जे स्ट्रक्चर तयार होत आहे ते मंदी वाल्यांच्या दिशेमध्ये आपल्याला होताना दिसतंय, म्हणजेच एक बेरिश दिशेमध्ये होताना दिसतंय. आणि प्रत्येक जिथे संधी मिळते तिथे बियर्स किंवा सेलर जे आहेत ते त्यांच्या पोझिशन्स बनवण्याचं तिथं तयारी करताना आपल्याला तिथं बनताना दिसतात. म्हणून ह्या सगळ्यात महत्वाचे मुद्दे पॉइंटर जे आहेत ते लक्षात ठेवण्यासारखे आहेत, जे वेळोवेळी आपण अंडरस्टँड केलं गेलं पाहिजे. आता या स्ट्रक्चर वाईज इथं गोष्ट आपल्याला लक्षात येते की बॉस इथे प्राइस जे आहे एका स्ट्रक्चर वाईज हे करते, परंतु त्यामध्ये आणखीन काही गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला तो पुढचा टप्पा, पुढचा जो हिशोब जो आहे तो सुद्धा लक्षात घेण्यासारखा असतो. आणि त्यामध्ये टप्प्यामध्ये आपल्याला ही पण गोष्ट लक्षात घेण्यासारखी असते की तत्पूर्वी याच्या अगोदर हिस्टॉरिकली की ते ऐतिहासिक पद्धतीने किंमत जी आहे त्याच्या झोनच्या आसपास तिथं गेलेली आहे का. जसं इथे आपण ह्या स्ट्रक्चरला जर बघायचं झालं तर हा एक सपोर्ट झोन आहे का जिथे मोस्ट ऑफ वेळेस किंमत जी आहे त्या झोनच्या आसपास येते आणि त्याला टच करून तिकडनं बाउन्स करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे भलेही इथं ट्रेंड जो डाऊन साईडला चाललाय, एक लोअर हाईज आणि लोअर लोचा सिक्वेन्स क्रिएट होताना दिसतोय, आता किंमत सपोर्ट झोनच्या आसपास आहे. म्हणजे तेजीवाले जे आहे ते मोस्ट ऑफ टाइम तिथं किंमतीला प्राइसला आपल्याला घेताना दिसत आहेत. आणि त्या झोनच्या आसपास त्यांची रिएक्शन काय आहे त्या रिएक्शनला तयार होऊन देणं गरजेचं आहे. जसं हा टप्पा जर तुम्ही बघितला, या टप्प्यापासून या टप्प्यापर्यंतचा जर पर्टिक्युलर झोन जर बघितला तर हा जो ट्रेंड इथं जो होता तो पूर्णपणे साईडवेज वाला ट्रेंड आपल्याला होताना दिसतो, जिथे एक विक्रेते आणि खरेदी करते जे आहेत ते जनरली त्यांचे पोझिशन बनवताना दिसत होतं आणि त्यानंतर ब्रेकडाऊन होताना दिसत होतं. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं 70% ऑफ टाइम जे आहे ते मार्केट साईडवेज करतं. इथं जो आहे तो साईडवेज मूव्ह झाल्यानंतर फक्त 30%च्या वेळेमध्ये मार्केट जे आहे ते आपल्याला एक ट्रेंडिंग मूव्ह जी आहे ती आपल्याला ते करताना दिसलं. ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आणि त्याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. ह्याबरोबरच काही कॅन्डलस्टिक्स आहेत का ज्या कॅन्डलस्टिक्स कडला बघून आपल्याला एक डबल कॉन्फर्मेशन जो आहे तो तिथं आपल्याला बनताना दिसतं आणि त्याकडनं तुम्ही त्याचा फायदा जो आहे तो वेळोवेळी व्यवस्थितरित्या घेताना दिसू शकता. जसं लेट मी शो यू. जसं की या स्ट्रक्चरमध्ये हा, जसं की आता हा एक डिसेंबर 2024चा हा एक चार्ट आपल्याला दिसतो. आणि इथं जर तुम्ही बघितलं, आता तुमच्या मनामध्ये प्रश्न राहील की इथे किंमत किंवा प्राइस जी आहे ती एक उच्चांक किंवा हाय बनवला होता आणि त्यानंतर एक सिरीज ऑफ लोअर हाईज आणि लोअर लोच्या सिक्वेन्समध्ये आपल्याला किंमत तिथं ट्रेड करताना दिसते. परंतु ज्यावेळेस किंमत जी आहे त्याच्या एक नवीन लोअर लो ज्यावेळेस बनवते त्यावेळेस एक चांगल्या पद्धतीचा पुलबॅक जो की 30% 30% ऑफ टाइम मध्ये आपल्याला पुलबॅक होताना दिसतो आणि एक नवीन लोअर हाय जो तो जनरेट होताना दिसतो. ते जर तुम्ही जर बघितलात तर जवळजवळ 17,700 पासून जो पुलबॅक झाला तो 18,225च्या आसपास आपल्याला होताना दिसतो. आणि ते जे कॅन्डल जे आहेत एकदम चांगल्या पद्धतीचे होताना दिसतात. म्हणून इथे ट्रेंड जो आहे एक डाऊन साईडचा ट्रेंड शॉर्ट टर्म साठी होता आणि त्याकरता आपल्याला एक ऍडिशनल जो फॅक्टर जो लक्षात ठेवण्यासारखा आहे तो म्हणजे ही ट्रेंड लाईन्स आहे. जर ह्या ट्रेंड लाईनला तुम्ही जर व्यवस्थितरित्या जर ऑब्झर्व करू शकत असाल तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल की किंमत जी आहे जोपर्यंत ह्या ट्रेंड लाईनच्या वरती जात नाही तोपर्यंत ट्रेंडमध्ये बदलाव जो आहे किंवा चेंज जो आहे तो तिथं होताना आपल्याला दिसू शकत नाही. म्हणून ही कधी कधी या सिंपल गोष्टी सारख्या म्हणजे ट्रेंड लाईन सारख्या गोष्टी सुद्धा आपल्याला त्याबद्दल माहिती व्यवस्थित किंवा वेळोवेळी जे आहे ते देत असतात. त्याकडेही आपलं लक्ष असणं हे अतिशय गरजेचं आहे. बेसिकली गोष्टी आहेत आणि जेवढ्या सिंपल गोष्टी तुम्ही ठेवताल तेवढ्या तुमच्यासाठी त्या एकदम बेस्ट पद्धतीने ज्या आहेत ते काम करताना दिसतील. आता तुम्ही बघा त्या ट्रेंड लाईनच्या वरती ज्यावेळेस किंमत निघते त्यावेळेस आपल्याला काय होताना दिसतंय तर सुरुवातीला किंमत जी आहे थोड्या वेळा करता ती वरती जाते, परंतु त्याच वेळेस जर तुम्ही आणखीन काही गोष्ट जर ऑब्झर्व जर करत असाल तर तुम्हाला इथे लक्षात येऊन जाईल हा जो 30% ऑफ टाइमचा जो पुलबॅक तिथं जो झाला होता त्यानंतर किंमत ज्या आहे त्या लोअर हायच्या वरती क्लोज न होता त्याच्या खालीच टिकली आणि त्यामुळे पुन्हा एक सेकंड लेग जो होतो होताना दिसला आणि पुन्हा एक ठराविक किंवा छोट्या काळाकरता डेली टाइम फ्रेम मध्ये पुन्हा आपल्याला साईड वेज जे मूव जे म्हणतो आपण किंवा बदल न झालेला मूव जो होतो होताना दिसला, पुन्हा एक पुलबॅक थोडासा होताना दिसला आणि पुन्हा किंमत जी एक लोअर हाय करत पुन्हा त्याच्या डाऊन साईडचं कंटिन्युएशन जे आहे ते करताना आपल्याला ते दिसतंय.
म्हणून ह्या गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आणि प्राइस ऍक्शन मध्ये त्यालाच आपण महत्व देतो. त्याचबरोबर प्राइस ऍक्शन मध्ये ह्या कॅन्डल्स ज्या तयार होतात त्या सुद्धा महत्वाच्या आहे. कॅन्डल्स म्हणजे काय, का ज्याच्यामध्ये आपल्याला चार महत्वाचे पॉइंटर जे ते बघायला भेटतात कॅन्डलमध्ये. जी महत्वाचा मुद्दा जो लक्षात येतो तो म्हणजे त्याच्या कॅन्डलची बॉडी असा प्रकार एक असतो ज्या बॉडीमध्ये किंमत कुठं ओपन झाली किंवा कुठं क्लोज झाली त्याचा आपल्याला निर्देशांक दिसतो. आणि त्याचबरोबर त्या बॉडीपासून याचा खालचा पोर्शन किंवा याच्या ओपनिंग पासून याचा वाला पोर्शन जो आहे त्याला विक म्हणलं जातं. विक म्हणजे जसं मानवीय आकृती आहे, जसं याला आपण जनरली पाय असं म्हणू शकतो आणि याच्या वरच्या बाजूला जे आहे त्याला आपण हात असं म्हणू शकतो. म्हणून ते किती आहे त्यावरती गोष्ट लक्षात राहणार आहे. जेव्हा केव्हा कॅन्डल्सला तुम्ही बघताय, अभ्यास करताय, त्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे आणि ती वेळोवेळी अंडरस्टँड करा की ती कॅन्डल तुम्ही ज्यावेळेस बघताय त्या कॅन्डलची बॉडी किती प्रमाणामध्ये आहे त्याकडे आपण जर लक्ष जर दिलं. जसं की एक ग्रीन कलरची कॅन्डल आहे की ज्याच्यामध्ये त्याची बॉडी आपल्याला जर अशा पद्धतीने जर दिसते तर ऑटोमॅटिकली लक्षात येत आहे की बॉडी जी आहे एक स्ट्रॉंग बॉडी आहे, एक ताकदवर बॉडी आहे. म्हणजे इथे जे कंट्रोलर जे आहे ते तेजीवाले आपल्याला होताना दिसतात. त्याच्या कम्पॅरेटिव्हली त्याच्या उलट दिशेमध्ये जर आपल्याला एकदम अशी छोटीवाली बॉडी दिसते का ज्याच्यामध्ये त्याचे हात किंवा पाय जे ते सगळ्यात महत्वाचे दिसत आहेत, मोठे दिसत आहेत, याचा अर्थ असा आहे की ते एकदम कमजोर आहेत. थोड्या वेळाकरता तिथं आपल्याला तिथं थोडंफार कंट्रोल तेजीवाल्याने दाखवलंय, परंतु ते केव्हा त्यांचं गिव्ह करून टाकतील किंवा केव्हा तिथं पार्टी बदल होऊन जाईल ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवण्यासारखं आहे. म्हणून कॅन्डलची बॉडी काय तिथं किती मोठी आहे त्यावरती सुद्धा सर्व काही अवलंबून आहे. म्हणून या बॉडीकडे सुद्धा आपण निरीक्षण ठेवणं गरजेचं आहे. हा मोस्ट ऑफ टाइम आपण ह्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. याबरोबरच जसं आपण ग्रीनच्या बाबतीत बघितलं तसंच रेडच्या बाबतीत सुद्धा तेच होईल, मंदीवाल्यांच्या बाबतीत सुद्धा तेच होईल की जशी बॉडी किती मोठी आहे त्यावरती त्याची ताकद ठरते. जर ती बॉडी जर छोटी असेल आणि जनरली ह्या अशा पद्धतीने बॉडी जर छोटी असेल आणि त्यामध्ये जर आपल्याला जर ती कॅन्डल जर दिसत असेल तर समजून घ्यायचं की ही एक कमजोर कॅन्डल आहे. त्या दिशेमध्ये आपण विचार न करणं हे सगळ्यात महत्वाचं राहणार आहे. परंतु जर बॉडी अशा पद्धतीने ती एक ताकदवर बॉडी आहे आणि त्याच्यावरती काय मोमेंटम होतंय त्याकडे आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आणि लाल रेषा ज्यावेळेस दिसते म्हणजेच ती मंदीवाल्यांच्या दिशेमध्ये किंवा बियर्सच्या दिशेमध्ये किंवा जनरली खालच्या बाजूच्या दिशेमध्ये जाण्यासाठी तयार आपल्याला होताना तिथं दिसत असतं. म्हणून ओव्हरऑल मार्केटचा ट्रेंड काय चाललाय त्याकडे लक्ष द्या. तो ट्रेंड जर शोधायचा आहे जनरली 1 डे किंवा 1 वीक टाइम फ्रेम मध्ये तो चेक करा. त्याबरोबरच तिथं कुठल्याही जपानीज कॅन्डल स्टिक्स पैकी ती कॅन्डल कशा पद्धतीत झाली, त्या कॅन्डलचा हाय किंवा लो जो आहे तो कशा पद्धतीने स्विफ्ट झालाय त्याकडे बघा. त्याबरोबरच त्याच्यामध्ये काही चार्ट पॅटर्न्स तयार होत आहेत का, जसं की एक सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न आपल्याला होताना दिसतोय का लोअर टाइम फ्रेम मध्ये, किंवा पोल अँड फ्लॅग पद्धतीचा होताना दिसतोय का, हा बुलिश होईल, हा अशा पद्धतीचा बेरिश होईल. या सर्व गोष्टी आहेत तिथे, या बेसिक बेसिक स्ट्रक्चर्स आहेत ज्या की आपण इथे बघणार आहोत आणि त्यावरनं आपण आयडिया घेणार आहोत की नेमकं तिथं किमतीमध्ये प्राइसमध्ये काय बदलाव होताना दिसू शकतो. तर सगळ्यात जी बेसिक गोष्ट जी लक्षात येते किंवा ती अंडरस्टँड करायची असते ती म्हणजे जेव्हा केव्हा आपण चार्ट्सला बघतो, जेव्हा केव्हा आपण किमतीला बघतो, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो येतो तो म्हणजे सपोर्टचा. आता हा सपोर्ट म्हणजे काय तो आपण एकदा व्यवस्थितरित्या लक्षात घेऊयात. जर इथं जर सपोर्टचा जर विषय लक्षात घेण्यासारखा असेल तर हा एक चार्ट आहे आणि ह्या चार्टमध्ये हा फेज आपण बघूयात. ह्या पेजमध्ये नेमकं सपोर्ट कशा पद्धतीने झालाय तो आपण इथे चेक करूयात. ओके. तर तो चार्ट, तो सीन जो आहे तो मी इथे हे केलाय आणि त्या चार्टला झूम इन केल्यानंतर आपल्याला इथे एक लक्षात येत आहे की किंमत जी आहे अशा पद्धतीने अ, त्या पर्टिक्युलर झोनच्या आसपास येते. इथे फर्स्ट टाइम आलेली, इथं सेकंड टाइम आलेली, इथं त्याचं ब्रेकडाऊन केल्यासारखं केलं आणि इथे सुद्धा आली. तर याचा अर्थ काय, सपोर्ट म्हणजे एक अशी लेवल, सपोर्ट म्हणजे एक अशा प्रकारची लेवल जी की प्राइसला
खाली जाण्यापासून परावृत्त करते. म्हणजे जसं इथं किंमत आली, तिकडनं पुन्हा बाउन्स बॅक झाला, इथं आली, थोड्या वेळाकरता खाली गेली, पुन्हा बाउन्स बॅक केला, इथं 1-2 दिवसासाठी खाली किंमत आली, पुन्हा बाउन्स बॅक केला. म्हणजे तिथं खरेदी करणारे जे आहेत ते सगळ्यात जास्त आहेत आणि ते खरेदीदार जे आहेत ते विक्रीदारांवरती भारी पडतात आणि त्यामुळे किंमत जी आहे ती ट्रेंडमध्ये थोड्या वेळाकरता का होईना बदलाव आपल्याला करताना दिसतं आणि इथे तर आपल्याला तो चेंज जो आहे तो होताना दिसतो. म्हणून जेव्हा केव्हा सपोर्ट हा टर्म किंवा सपोर्ट ही संज्ञा येते किंवा डिमांड सुद्धा या सपोर्टला म्हटलं जातं, तिथे एकच गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की ही सपोर्ट एक अशी लेवल आहे की जिथे खरेदीदार जे आहेत ते विक्रीदारांना बाजूला ढकलतात आणि मार्केटचा जो कुठला ट्रेंड जो चालू असतो त्या ट्रेंडमध्ये बदलाव आपल्याला करताना दिसू शकतात. म्हणून जेव्हा केव्हा हे डिमांडवाले किंवा सपोर्टवाले प्लेयर्स सगळ्यात जास्त असतात त्यावेळेस ते आपल्याला मार्केटला उलट्या दिशेमध्ये घेऊन जाताना आपल्याला दिसून जातात. म्हणून ही जी रेषा जी काढली आहे या रेषेला ट्रेंड लाईन सुद्धा म्हणलं जातं. ही ट्रेंड लाईन एक स्पेसिफिक झोन आपल्याला लक्षात ठेवण्यासारखं आहे. म्हणजे मी ही रेषा काढली आहे म्हणून त्याच्या आसपासच ती गोष्ट झाली पाहिजे, नक्कीच नाही. ही रेषा काढण्याकरता काय नियम ठेवणं महत्वाचं आहे ते एक मुद्दा मला तुम्हाला इथं व्यवस्थित सांगायचा आहे. जर तुम्ही इथं बघितलं तर इथं जो ट्रेंड जो चालला होता अप साईडचा ट्रेंड चालला होता त्यामध्ये किंमत वरती जाऊन पुन्हा खालच्या बाजूला आली होती. तर तो झोन ची कॅन्डलचा जो लो आहे तो लो इथं कनेक्ट केलाय आणि त्याच्यानंतर जर तुम्ही इथं जर बघितलात तर हा एक झोन, ही जी कॅन्डल आहे भले त्याच्या खालच्या बाजूला आपल्याला जाताना दिसत होती इथं थोडंसं मिस झालंय, बट कमीत कमी हा एक पॉईंट आणि हा दुसरा पॉईंट त्याच्यामधनं पास होणारी जी लाईन असेल रेषा असेल त्याच्यामध्ये थोडंसं त्याला व्हायलेट त्याला झिडकारले गेलेले जरी पॉइंट्स असतील परंतु जेव्हा केव्हा किंमत तुम्हाला त्या झोनच्या आसपास येताना दिसतात आणि अशा पद्धतीचे डोजी कॅन्डल जे आहेत ते होताना जर तिथं दिसत असेल तर या डोजी कॅन्डलवरनं तुम्हाला लक्षात येऊन जातं की किंमत जी आहे ती सपोर्ट करते आणि ऑब्व्हियसली हिस्ट्रीला जर बघितलं हिस्टॉरिक झोन जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येतं की ह्या डाऊन ट्रेंडमध्ये तर थोड्या बहुत प्रमाणात 10-20% फरकाने तिथूनच किमतीने युटर्न घेतलाय. परंतु जेव्हा हा अप ट्रेंड होता त्या अप ट्रेंडमध्ये किमतीने तिथं सपोर्ट घेतलेला आणि त्या सपोर्टलाच कन्सिडर करून आपण ह्या झोनच्या आसपास त्याला ऑब्झर्वेशन करणं गरजेचं आहे. कारण याच्यामध्ये तुम्हाला जर लवकर जर एंट्री भेटली तर ऑटोमॅटिकली क्लीन ट्रेंडिंग मार्केटची मूव जी आहे ती तुम्हाला होताना दिसू शकते. म्हणून जेव्हा केव्हा तुम्हाला माहिती आहे ओव्हरऑल हा जो ट्रेंड इथं जो चाललेला आहे एक सिंपलसा एक डाऊन साईडचा ट्रेंड चाललेला आहे, मंदीवाल्यांच्या दिशेमध्ये चाललेला आहे, पण जेव्हा केव्हा याचे स्पेसिफिक लोज ज्यावेळेस कम्प्लीट होणार आहे, जेव्हा केव्हा मार्केटचं पूर्ण सेलअप ज्यावेळेस कम्प्लीट होणार आहे, जो युटर्न जो तयार होणार आहे तो युटर्न जो आहे तो तुम्हाला ट्रॅक करणं त्याला कॅच करणं हे सगळ्यात महत्वाचं दिव्य आणि जर तुम्ही हे करू शकत असाल तर ह्या 30% ऑफ टाइम मध्ये जे तुमचं मोस्ट ऑफ सगळ्यात जास्त जे प्रॉफिट जे आहे ते होताना दिसू शकतं. म्हणून मी असं म्हणत नाही की मी इथं ट्रेंड लाईन काढली तिकडनंच मार्केटने युटर्न घेतलं गेलं पाहिजे, नक्कीच नाही. मला हे म्हणायचंय जेव्हा केव्हा त्या ट्रेंडमध्ये बदलाव ज्यावेळेस होणार आहे आणि तुम्हाला ज्यावेळेस एक लो रिस्कला कमीत कमी तुमचं रिस्क असेल जे कमीत कमी तुम्हाला जरी चुकीचे जर झाला छोटस रिस्क असेल आणि त्या केसमध्ये जर तुम्हाला तिथे एक चांगलं मोमेंटम जर भेटलं असेल तर ऑटोमॅटिकली तुमच्यासाठी एकदम बेस्ट सीन तिथं होणार. म्हणून हे प्राइस ऍक्शन ट्रेडिंग मध्ये ट्रेंड लाईन सुद्धा महत्वाचे आणि सपोर्ट जो आहे तो हमेशा तुमच्या कॅन्डलच्या खालच्या बाजूलाच तुम्हाला तो अप्लाय होणार आहे. मग ती कॅन्डल एकदम मोठी टाईपची पण कॅन्डल असू शकते आणि किंवा ती कॅन्डल जी आहे एकदम छोटी टाईपची पण कॅन्डल असू शकते. असं काही नाही की मला जेव्हा केव्हा सपोर्ट लाईन काढायची आहे त्यावेळेस ती एकदम मोठीच कॅन्डल हवी किंवा असं काही नाही की तुम्हाला जेव्हा सपोर्ट लाईन काढायची ती एकदम मीडियम साईजचीच कॅन्डल हवी असं कुठेही रूल नाहीये. फक्त तुम्ही जी रेषा काढताय ती कमीत कमी दोन अशा कॅन्डल्सला त्यांनी दर्शवलं पाहिजे का अशा महत्वाच्या कॅन्डल्सला तिथं दर्शवलं गेलं पाहिजे का जिकडनं किमतीने जो आहे बाउन्स तिथं घेतलेला आहे आणि या सीनसाठी इथे सुद्धा आहे आणि इव्हन ज्यावेळेस थर्ड टाइम इथं किंमत आली त्यावेळेस सुद्धा आपल्याला किमतीमध्ये युटर्न जो आहे तो जनरेट होताना तिथं दिसलेला आहे. म्हणून सपोर्ट हा असा झोन आहे का जिथे बायर जे आहेत ते खरेदीदारांपेक्षा जास्त असतात आणि किमतीला जे आहे ते तात्कालिक का व्हायना किंवा ट्रेंड बदलावच्या दृष्टीने का व्हायना ते पकडण्यासाठी ते तयार असतात. म्हणून हा सपोर्ट झोन जो आहे एकतर एक सिंगल प्राइस लेवल असू शकते किंवा एक झोन असू शकतो. इथं सिंगल प्राइस लेवल म्हणजे काय इथं जर कन्सिडर करायचं झालं तर एक प्राइस झाली. झोन म्हणजे काय ह्या कॅन्डलचा पूर्ण जो सेक्शन जो आहे एक रेंज जो आहे त्याला आपण झोन असं म्हटलं जातं. म्हणून कायमच ट्रेंड लाईन वरतीच राहील, नक्की नाही. त्यामध्ये एक किमतीचा व्हॅल्युएशन झोन पण असू शकतो आणि त्यावरनं आपल्याला
तिथं आयडिया येताना सुद्धा लक्ष देऊ शकते. म्हणून सपोर्ट लेवल किंवा झोन जो आहे तो एक अल्टिमेट रेफरन्स पॉईंट आहे का जिकडनं प्रोबेबल मार्केटमध्ये जर रिव्हर्सल होणार असेल तर त्या रिव्हर्सल बद्दल आपल्याला आयडिया येताना तिथं दिसून जाते. आता पुढचा मुद्दा म्हणजे रेजिस्टन्सचा. रेजिस्टन्स मध्ये काय आपल्याला कळतं की एक हाय इथं झाला, नंतर इथं एक हाय आलाय आणि एक इथं झालाय. जर तुम्ही ह्या रेजिस्टन्सच्या लाईनला बघून जर तुम्हाला ट्रेड करायचा असेल, समजा असं थोडक्यात कन्सिडर करूया की बाबा इथून पॉईंटने जे फॉल इथं झाला, आता पुन्हा एकदा किंमत ह्या झोनच्या आसपास आली, पुन्हा आपल्याला फॉल होताना दिसला आणि हे होताना दिसतंय, म्हणून आपलं लक्ष कुठं राहणार त्या ट्रेंड लाईनच्या आसपास. आता ही ट्रेंड लाईन जी रेजिस्टन्स दाखवते. रेजिस्टन्स म्हणजे काय की जिथे विक्री संघटना जी आहे ती एकदम ताकदवाने खरेदी संघटनेपेक्षा आणि तिकडनं मार्केट जे युटर्न घेऊन जो अप ट्रेंड चाललाय तो बदलून डाऊन ट्रेंड मध्ये आपल्याला जाताना दिसतंय. परंतु जर तुम्ही त्या रेजिस्टन्सच्या ब्रेकआउटला ट्रेड करण्याचा प्रयत्न जर करत असाल तर ऑटोमॅटिकली तुमच्यासाठी काय तोटा आहे त्यामध्ये, कारण ऑलरेडी किंमत 15,200 किंवा तुमची 15,400 ला एंट्री होती, 200 पॉईंटचा स्टॉप लॉस कन्सिडर करूया. जोला ट्रेंड लाईन सपोर्ट झोनच्या आसपास ट्रेंड लाईन माहिती आहे, तो काय कारण वेट कशासाठी करेल, ऑटोमॅटिकली 2,000 पॉईंटची जी रॅली जी आहे अतिशय कमी वेळेमध्ये होऊन जाईल आणि त्या झाल्यानंतर तो ह्या झोनच्या आसपास ब्रेकआउट साठी जो आहे तो वेट करेल. ऑटोमॅटिकली जर तुमची एंट्री लो रिस्कच्या आसपास आहे तर त्या लो रिस्कच्या आसपास एंट्री ज्याची आहे तो त्याचं प्रॉफिट बुकिंग जे आहे ते ह्या झोनच्या आसपास करणार आहे. म्हणजे तुम्हाला या सपोर्टच्या आसपास जर तुम्हाला खरेदी करायचं तर सपोर्टच्या आसपास त्याला खरेदी करणं गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला जर सेल करायचं आहे तर तुम्हाला ते रेजिस्टन्स झोनच्या आसपास विक्री करणं, सेल करणं हे महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून ह्या बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणून हे रेजिस्टन्स किंवा हा याला आपण सप्लाय सुद्धा म्हणतो. आणि जनरली ज्याला असं वाटेल की बाबा गॅपच झाला ना आता ब्रेकडाऊन होतोय, बघा तिथं नेमकं किती दिवस जे आहे ते मार्केट आपल्याला साईडवेज मध्ये मूव्ह होताना दिसलेलं आहे. म्हणून भलेही तुमची ट्रेंड लाईनची दिशा आहे त्या ट्रेंड लाईनच्या आसपास तुम्हाला काही बदलाव दिसतोय का, तिथं कुठल्या प्रकारचा कॅन्डलस्टिक दिसतोय का, सपोर्ट म्हणजे खरेदीवाले जे आहेत ते आउट परफॉर्म करतायत विक्रीवाल्यांपेक्षा, सेल सेल सप्लाय किंवा रेजिस्टन्स म्हणजे जिथं विक्रीवाले जे आहेत ते आउट परफॉर्म करतायत बायर खरेदीवाल्यांपेक्षा, आणि त्यानंतर किंमत जी आहे ती आपल्याला ब्रेकडाऊन होताना दिसते. आणि त्या लाईन तुम्हाला ज्यावेळेस काढायच्यात कमीत कमी दोन अशा कॅन्डल्स मधनं केलं गेलं पाहिजे का जे एक महत्वाच्या राहतील, भली ती कॅन्डल छोटी असेल भली ती कॅन्डल मोठी असेल. ह्या गोष्टींना जे आहे आपण लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्याचा विनियोग जो आहे तो करणं गरजेचं आहे. आता महत्वाचा मुद्दा काय, इथनं तुम्ही जाणारे रेषा काढली, बरं थर्ड टाइम ज्यावेळेस किंमत त्या झोनच्या आसपास येते त्याला ऑब्झर्व करा आणि जर तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला लक्ष देत आहे की बाबा हा एक सप्लाय पॉईंट जो आहे तो होऊ शकतो, कारण हे जे खरेदी आणि विक्री केली जातं हे मानवाद्वारेच केली जाते, माणसाचंच हे आणि त्याकडे अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. म्हणून प्रथमतः तुम्ही लाईन काढताय, समजा ह्या पॉईंट पाशी आपण आहोत, आपण या दोन्ही पॉईंट मधनं पास होणारी लाईन काढली आणि ऑटोमॅटिकली आपल्याला कळतंय की थर्ड टाइम एक मोठी कॅन्डल तिथं आली, परंतु नेक्स्ट डेला त्या हायच्या वरती किंमत जातच नाहीये. त्यावरनं आपल्याला लक्षात येऊन जाईल की हिस्टॉरिकली हा एक सप्लाय झोन होता का जिथे विक्रीवाले जे आहेत ते आउट परफॉर्म करत होते खरेदीवाल्यांपेक्षा, आणि त्यामुळे एक रिव्हर्सल होऊ शकतं. त्यामध्ये एक छोटासा स्टॉप लॉस तिथं ठेवणं आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही जर करेक्ट असाल तर त्या ट्रेंडला फॉलो करणं हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा पॉइंटर जो आहे तो आपल्याला होताना दिसू शकतो. म्हणून प्राइस ऍक्शन ट्रेडिंग जे त्यामध्ये छोटे छोटे मुद्दे असतात, छोटे छोटे गोष्टी असतात, परंतु हे जे सोपे जे सेटअप जे असतात त्यामध्ये संयम असणं हे एक महत्वाचं असतं आहे. कारण जो संयम ठेवू शकतो, जो माइंडसेट त्याची रणनीती जी आहे ती व्यवस्थितरित्या अगोदर आखू शकतो, त्याबरोबरच त्याला रणनीतीचा भाग हा असा आहे की तो जर चुकीचा असेल तर त्याचा स्टॉप लॉस तिथं कुठलाही यथकिंचितपणा किंवा कुठलाही स्वतःचा इगोपणा जो आहे न ठेवता तो जर तिथं थांबत असेल तर ऑटोमॅटिकली हे जे ट्रेड जे आहेत तर ट्रस्ट मी एकाच 8 किंवा एकाच 10चे सुद्धा आपल्याला अतिशय कमी दिवसामध्ये होताना तिथं दिसू शकतात. म्हणून प्राइस ऍक्शन शब्द भलेही एकदम छोटा वाटत असेल पण त्यामधनं जे आउटकम जे भेटतात ते लक्षात ठेवण्यासारखे. तसं मी सुरुवातीला तोच मुद्दा तुम्हाला सांगितला, जेव्हा केव्हा तुम्हाला प्राइस ऍक्शन ट्रेडिंग करायची तर मार्केटचं स्ट्रक्चर तिथं काय चाललंय याच्याकडे लक्ष द्या. मार्केट नेमकं स्ट्रक्चर काय आपल्याला सांगतंय, मार्केटमध्ये ट्रेंड, दुसरा जो मुद्दा जो बघायचा आहे तो म्हणजे मार्केटचा ट्रेंड काय आहे, त्या मार्केटच्या ट्रेंडकडे लक्ष द्या, कारण त्या ट्रेंडवरनं तुम्हाला भरपूर प्रश्नांचं उकल जे ते भेटणार आहे. त्याबरोबरच तिथं सपोर्ट किंवा रेजिस्टन्स जे आहे ते चेक करा व्यवस्थित, त्या ट्रेंड लाईनचा काही उपयोग तुमच्यासाठी होऊ शकतो. आणि चौथा महत्वाचा मुद्दा,
तिथे कुठल्याही प्रकारचा कॅन्डलस्टिक जो आहे तो होतोय का त्याकडे लक्ष द्या, कारण त्या कॅन्डलस्टिक्स वरनं तुम्हाला एक कॉम्बिनेशन, बेस्ट कॉम्बिनेशन जे आहे ते जनरेट होताना दिसेल आणि त्याच्या वापरातनं, त्याच्या विनियोगातनं तुम्हाला तुमची जी रिस्क, सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की तुम्ही रिस्क किती घेताय, आणि ती रिस्क जर छोटीशी असेल आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला जो भेटणारा परतावा जो आहे त्याच्या 10 पट 15 पट जर असेल तर ऑटोमॅटिकली तुम्ही एकदम राईट डिरेक्शन मध्ये आहात. आणि त्यातली त्यात आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे की मार्केट जे फक्त 30% ऑफ टाइम, जे टोटल मार्केट जे चालू होतं त्याच्यामध्ये 30% ऑफ टाइमच आपल्याला ट्रेड करताना दिसतं, बाकीचे 70% ऑफ टाइम मार्केट काय साईडवेज होताना दिसतं. हा एक रूल जो आहे तो लक्ष द्या. आता दुसरा महत्वाचा मुद्दा शेवटच्या 2 मिनिटांमध्ये मला सांगायचा आहे. मार्केटमध्ये मला सपोर्ट आणि रेजिस्टन्स बघायचा आहे, परंतु कुठली टाइम फ्रेम मी युटिलाइज करू, कुठलं कमीत कमी टाइम फ्रेम जो आहे तो बघू, त्याच्याबद्दल मला तुम्हाला इथे व्यवस्थितरित्या सांगायचंय. तर त्याकरता माझं म्हणणं असं राहील, मार्केटमध्ये तुम्ही 75 मिनिटाचा कमीत कमी टाइम फ्रेम जो आहे सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या हिशोबाने करा. 75 मिनिटं का बरं? कारण जर तुम्ही बघितलं मार्केट 9:15 साडेतीन पर्यंत मार्केट सुरू असतं, म्हणजे जवळजवळ 6 तास 15 मिनिटाच्या टेन्युअर साठी मार्केट ओपन राहतं. आणि ह्यातली यात जर तुम्ही ह्या 6 तास 15 मिनिटाला 75 ने जर डिवाइड केलं तर ऑटोमॅटिकली हे 5 इक्वल कॅन्डल जे आहेत ह्या 75 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये आपल्याला होताना दिसतात. आणि त्यावरनं आपल्याला इक्वल आयडिया जी होताना दिसेल. त्याऐवजी जर तुम्ही 1 तासाची 1 आवर टाइम फ्रेमची किंवा 30 मिनिटाची कॅन्डल कमीत कमी म्हणून जर यूज जर केली तर त्यामध्ये प्रॉब्लेम काय होईल, तुमचं मार्केट 9:15 पासून मी जसं अगोदर सांगितलं 3:30 पर्यंत राहतं, तर त्या कॅन्डल पहिली आणि शेवटची जी कॅन्डल जी आहे, पहिली कॅन्डल आणि शेवटची जी कॅन्डल आहे फक्त 15 मिनिटाची होणार आहे. 15-15 मिनिटाची कॅन्डल तुम्ही आवरली कॅन्डल जे आहे ते कन्सिडर करू शकत नाही. आणि ही चुकी केव्हा होईल, ज्यावेळेस 1 आवर टाइम फ्रेम किंवा 30 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये तुम्ही जाताल त्यावेळेस. तर हा एक महत्वाचा मुद्दा असतो, त्याकडे आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे.